नमस्कार मंडळी, मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण दुपारच्या जेवणाची अगदी मराठमोळी पद्धतीने थाळी इथे बघणार आहे. कधी कधी काय होतं, सुक्की भाजी काय बनवायची, पातळ रस्सा काय बनवायचा, हा प्रश्न पडत असतो. त्याच त्याच भाज्या, त्याच त्याच चवीच्या भाज्या खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा येत असतो. अशा वेळेस कधीतरी आपल्याला वेगळं असं काहीतरी ताटामध्ये पाहिजे नसतं. तर आज आपण अगदी मराठमोळी पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने टेस्टी चविष्ट अशी सगळ्यांच्या आवडीची रोजच्या जेवणातली इथे थाळी बघणार आहे. तर पावसाळा चालू झालेला आहे आणि अशी गरमागरम चविष्ट थाळी म्हटलं की अगदी 2 घास कसे जास्त जातात. तर चला पटकन रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिलं आपण इथे राजमा मसाला बनवून घेणार आहे. त्यासाठी रात्रीच 1 वाटी राजमा भिजत घातला होता. कडधान्य कोणतेही असो, हे रात्रीचे भिजत घालायचे म्हणजे चांगले भिजले जातात. अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला कुकरला शिजायला लावायचं. अगदी 7-8 शिट्ट्या घेऊन मऊसूद असा राजमा आपला शिजून घेणार आहे. तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करणार आहे. 2 चमचे कढईमध्ये तेल घालून घेतलेले. आलं, लसूण, हिरव्या मिरच्या तेलामध्ये आपल्याला सगळ्यात पहिलं घालून घ्यायच्या. त्यानंतर 2 कांदे मी असे मोठे चिरून घेतलेले, ते सुद्धा आपल्याला त्यामध्येच घालायचं. 2 टोमॅटो मी मोठे यामध्ये चिरून घेतले, ते घालायचं. आणि कोथिंबीरचे जे पाठीमागचे जाड देठ असतात ना, ते देठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. अर्धा चमचाभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि हा सगळा मसाला आपल्याला इथे तेलामध्ये चांगला शिजून घ्यायचा. आता इथे तुम्ही बघू शकता, मी कांदा किंवा आलं, लसूण, हिरव्या मिरच्या अजिबात तेलामध्ये परतून घेतलेल्या नाहीये. तर त्या डायरेक्ट आपल्याला एकत्र सगळा मसाला जेवढा आपण घेतलेला आहे, कांदा, टोमॅटो, हे सगळं एकत्र घालायचं आणि तेलामध्ये आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं. राजम्याचा मसाला शक्यतो या पद्धतीने बनवला ना, तर राजमा चिवट होत नाही आणि खायला खूप चविष्ट लागतो. त्यानंतर एका ताटामध्ये मी मसाला काढून घेतलेला आहे आणि थंड करायला ठेवलेला आहे. थंड झाला की मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला इथे करून घ्यायची. पाणी अजिबात घालायचं नाही, कारण कांदा आणि टोमॅटोला ऑटोमॅटिक पाणी सुटतं. तर एकदम बारीक अशी आपण पेस्ट इथे करून घेतलेली तुम्ही बघू शकताय. कलर सुद्धा खूप छान आलेला आहे इथे. त्यानंतर कढईमध्ये एक मोठी पळी तेल घातलेले आहे. आता खडा मसाल्यामध्ये मी तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी, विलायची, मसाला विलायची, चक्री फूल आणि 1 चमचाभर जिरे घालून आपल्याला एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं. एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो तेलामध्ये घालून चांगला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर जो आपला मसाला आहे घरातला, तोच आपल्याला इथे सगळा घालायचा. हळद, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने पावडर आणि जो आपला मिक्स मसाला घरगुती असतो, तो 1 चमचा मी इथे घालून घेतलेला आहे. त्यामुळे काय होतं, कलर खूप छान येतो आणि भाजीची जी चव असते ना, ती खूप वाढते. 1 मिनिटभर मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा. मसाला घातल्याच्या नंतर गॅस मात्र आपल्याला इथे बारीक करायचा. केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं आपल्याला चांगला मसाला इथे शिजून घ्यायचा. इथे तुम्ही बघू शकता, राजमासुद्धा एकदम मऊसूद असा शिजला गेलेला आहे आणि मसालासुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत इथे परतला गेलेला आहे. कलर तुम्ही इथे बघू शकता, मसाल्याला कलर खूप छान आलेला आहे. व्यवस्थित मसाला परत एकदा हलवून घ्यायचा आणि शिजून घेतलेला राजमा आपल्याला यामध्ये घालायचा. आता इथे राजमा तुम्हाला किती पातळ पाहिजे आणि घट्ट पाहिजे, त्यानुसार तुम्ही पाण्याचं सुद्धा प्रमाण इथे कमी जास्त करू शकता. कारण राजमा आपण इथे शिजून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला शिजवायचा नाही आहे. तर फक्त त्याला एक उकळी आणून 10 मिनिटं बारीक गॅसवरती उकळता ठेवायचा आहे. त्यामुळे शक्यतो पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये घेऊ शकता. चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालायचं आहे. मसाला परतताना सुद्धा आपण इथे मीठ घातलं होतं, राजमा शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं. त्यामुळे आता इथे अंदाज घेऊनच आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरलेली इथे घालून घ्यायची. त्यानंतर असंच 10 मिनिटं आपल्याला तो उकळता ठेवायचा, म्हणजे जरासा पाणीसुद्धा आटलं जाईल आणि मसालासुद्धा चांगला शिजला जातो. तर इथे आपला राजमा व्यवस्थित बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर आपण इथे तडका देणार आहे थोडासा. तर 1 चमच्याभर आपल्याला
तूप घालायचे. तूप हे म्हशीचं असल्यामुळे तुम्हाला सफेद दिसत असेल. त्यानंतर अर्धा चमचा जिरी घालायची आणि जिरी चांगली तडतडून द्यायची. त्यानंतर आपल्याला जेव्हा राजम्यामध्ये हा तडका घालायचा तेव्हाच आपल्याला लाल तिखट यामध्ये घालायचा आणि पटकन हा तडका आपल्याला राजम्यावरती इथे घालून घ्यायचा. तर इथे झाला आपला राजम्याचा मसाला बनवून तयार. त्यानंतर आपण इथे जिरा राईस बनवून घेणार आहे. राजमा म्हटलं की जिरा राईस अगदीच बनवला जातो, त्यासंग खूप छान लागतो. तर एक पळीभर मी इथे तूप घालून घेतलेले आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि खडा मसाला जो आपला नेहमी आपण वापरतो तोच यामध्ये घालून अर्धा मिनिटभर तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा. आणि त्यानंतर आपल्याला तांदूळ आपण किती वाट्या घेणार आहे त्या वाटीनेच आपल्याला इथे पाणी मोजून घालायचं. जर तुम्ही 1 वाटी तांदूळ घेतलं तर 2 वाट्या पाणी घालायचं आणि 2 वाट्या तुम्ही तांदूळ घेतलं असेल तर 4 वाट्या पाणी घालायचं, म्हणजे डब्बल पाणी आपल्याला इथे घालायचं आहे. 1 वाटीभर तांदूळ घेतलेले आहे बासमती आणि ते 2 वाट्या मी पाणी घातलेले आहे. आता पांढरं शुभ्र असा मोकळा फडफडीत भात होण्यासाठी अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाण्याला आपल्याला इथे चांगली उकळी येऊन द्यायची. बासमती तांदूळ आपल्याला सगळ्यात पहिला इथे थोडंसं धुवून ठेवायचा, म्हणजे पाण्यामध्ये तो 5-10 मिनटं मुरला जातो. मध्ये आधी हलवून घ्यायचं. लिंबू घातल्यामुळे पाण्याचा कलर चेंज होत नाही किंवा भात पिवळसर अजिबात होत नाही, कारण मसाल्याचा कलर जर पाण्यामध्ये उतरला की भात जरासा पिवळसर दिसतो. म्हणून आपल्याला लिंबू किंवा व्हिनेगर यामध्ये थोडंसं घालून घेतलं की भाताचा कलर अजिबात चेंज होत नाही, एकदम पांढरा शुभ्र आणि मोकळा फडफडीत होतो. पाण्याला उकळी आली की त्यानंतर मी त्यामध्ये भात घालून घेतलेला आहे, म्हणजेच तांदूळ घालून घेतलेला आहे. इथे चांगला तांदूळ हलवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे भाताला उकळी आली की हलवून घेऊन गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून 10 मिनटं आपल्या वाफेवरती भात इथे आपल्याला शिजून घ्यायचा. 10 मिनटानंतर भात खालीवर करून घ्यायचा. थोडासा वलसरा असतो ना तेव्हाच आपल्याला भात खालीवर करून घ्यायचा, म्हणजे जो खडा मसाला आहे तो सगळा भातामध्ये मिक्स होतो. आणि त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला असंच झाकून ठेवायचा, म्हणजे वाफेवरती भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो. आता इथे झाला आपला जिरा राईस बनून तयार झालेला आहे. आपण आता इथे ढोबळीची सुक्की भाजी बनवून घेणार आहे. पण अनेकदा आपण ढोबळीची जेव्हा सुक्की भाजी बनवतो तेव्हा खरंच ती कोणाला आवडते कोणाला नाही आवडत असं होतं. पण अगदीच आज आपण इथे ढोबळी फ्राय करून घेणार आहे. ही पद्धत माझी नाही आहे, तर माझ्या आईची पद्धत आहे ही ढोबळीची भाजी बनवण्याची. अगदी तुम्हाला तीच पद्धत मी तुम्हाला इथे दाखवते. ढोबळी घेतलेली आहे, उभी ढोबळी चिरून घेतलेली आहे, कांदा 1 उभा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे. कढईमध्ये 1-2 पळ्या तेल घालायचं, जिरी मोहरी घालून घ्यायची. कांदा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा. त्यानंतर टोमॅटो अगदी 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचा आणि उभी चिरलेली ढोबळी आपल्याला तेलामध्येच घालून घ्यायची आणि तेलामध्ये आपल्याला आता इथे चांगली फ्राय करून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता हलवत राहायचं, थोडीशी अशी पसरून ठेवायची, म्हणजे तेलामध्ये चांगली फ्राय झालेली. त्यानंतर आपल्याला ते मसाले जे आपल्या घरातले असतात ते अगदी थोडे थोडे घालायचे. हळद, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि धने पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं. झाकण अजिबात मी इथे कुठेच ठेवलेलं नाही आहे, त्यामुळे काय होतं ढोबळीचा जो कलर आहे तो अगदी हिरवागार राहतो आणि अगदी तेलामध्ये फ्राय केल्यामुळे ती व्यवस्थित शिजली सुद्धा जाते. बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. अगदी 2-3 मिनटं आपल्याला मोठ्या गॅसवरती खालीवर करून परतून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी 5 ते 10 मिनटामध्ये आपली ही ढोबळीची चटपटीत अशी मसाला ढोबळी फ्राय इथे बनवून तयार झालेली. इथे ढोबळीची भाजी सुद्धा आपली आता बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर इथे आता याच्याबरोबर तुम्ही चपाती खाऊ शकता किंवा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी काहीही खाऊ शकता. तर पावसाळा चालू झालेला आहे आणि आपल्याला शरीराला उष्णता आणि थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खूप छान लागते गरमागरम, म्हणून मी इथे भाकरी बनवून घेतलेली आहे. तर इथे बाजरीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्या भाकरी आपण इथे बनवून घेणार आहे. अगदीच पातळ भाकरी थापून घ्यायची बाजरीची, म्हणजे ती खायला एकदम रुचकर आणि जरासा कुडूम कुडूम लागते. तर इथे ही भाकरी थापून घेतलेली आहे. तवा तापला की आपल्याला भाकरी घालून घ्यायची, पाणी लावून घ्यायचं. थोडंसं पाणी सुकलं की भाकरी उलटी करून दोन्ही साईडने आपल्याला तव्यावरती चांगली भाकरी भाजून घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता छान अशा आपल्या इथे बाजरीच्या भाकरी सुद्धा आपण इथे बनवून घेतलेल्या आहे. तर अशा पद्धतीने आज आपल्या दुपारच्या जेवणातली गरमागरम अशी मराठमोळी पद्धतीने मी इथे साधी
क्रिस्पी थाळी इथे बनवून घेतलेली. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत झटपट अशी मी दाखवलेली आहे. तुम्हाला ही रोजच्या जेवणातली आजची थाळी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर थाळीला नक्कीच लाईक करा. राजम्याच्या भाजी मी प्लेटमध्ये घालून घेतलेली आहे. जिरा राईस मस्त गरमागरम मोकळा सुटसुटीत झालेला आहे. चटपटीत अशी आपली ढोबळीची फ्राय ढोबळीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. गरमागरम अशी बाजरीची भाकरी बनवून घेतलेली आहे आणि तोंडी लावायला कांदा आणि कैरी मी इथे ठेवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आजचं माझं दुपारचं जेवण बनवून तयार झालेलं आहे. तुमच्याकडे आज दुपारी काय बनवले ते नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा. अशीच एखादी रेसिपी परत एकदा घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.